तर मित्रांनो, आज आपण मिरचीच्या झाडाला ट्रान्सफर करूया. उन्हाळ्याचे दिवस आहे, रिस्की काम आहे, बट करूया. हे मिक्सिंग पॉटिंग आहे. तुम्ही बघू शकता माती घेतली आहे. त्यात 50% माती आहे, 20% कोकोपीट आणि 30% कोणतं पण तुम्ही कंपोस्ट खत घेऊ शकता. नंतर अशी 9 इंचाची आम्ही पॉट घेतला आहे आणि त्यात पेपर ठेवला. पेपर याच्यासाठी का बा खालून खत पाणी किंवा सोनं जे येणार आहे यात ते निघून नाही जावा, जे झाडांना भेटलं पाहिजे याच्यासाठी. तर यात आम्ही थोडंसं असं गड्डा करून घेतला आहे अर्धा इंचीचा आणि त्यात हे बोन मील टाकलं आहे. तुम्ही प्रोम पण घेऊ शकता आहे का नाही. थोडं खत पाणी द्यायला पाहिजे माणसाला किंवा झाडांना. खत पाणी दिलं तर ट्रान्सफर तर इझिली होऊन जातात आहे का नाही, माणूस असो की मिरची असो. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही काढून घ्या. कप्समधून आम्ही काढून घेतलं आहे ठकठक करून आणि त्यानंतर यांना जी आपण जागा बनवली आहे त्या जागेवर प्रॉपरली ठेवून द्या. त्याच्यानंतर वरून माती टाका आणि जे खालचे पानं आहे ना ते फटाफट कट करून घ्या, कारण चान्सेस असतात खालून आपले इन्सेक्ट येऊ शकतात, जे झाडाला हार्मफुल होऊ शकतात. हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही मला माहीत आहे, तुम्ही नक्की हुशार आहे, तुम्ही नक्की कट करणार. त्यानंतर भरपूर पाणी द्या. उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणी माणसाला आणि झाडांना नक्की द्या आणि भरपूर द्या. भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा. त्यानंतर याला काहीच महिन्यामध्ये मिरची येणार. त्या मिरचीला 6 पॅक राहणार आणि ते मिरची खाऊन आपण पण 6 पॅक आणणार. ओके, बोला रामकृष्ण हरी.